कच्च्या तांदळामध्ये पिकलेली केळी एकदा टाकून बघा, एकदम खुसखुशीत आणि इन्स्टंट असा हा पदार्थ बनतो. आता सगळ्यात आधी एक छोटी वाटी तांदूळ मी स्वच्छ चाळून आणि निवडून घेतलेला आहे. तांदूळ घेताना ज्याचा भात चिकट होतो आणि जो तांदूळ जास्त जुना असा तांदूळ घेतलेला आहे. आता हे तांदूळ जे आहे ते स्वच्छ निवडले. आता हे फक्त 20 मिनटं हे तांदूळ पाण्याने 2 ते 3 मिनिट वेळेस धुवून काढायचे आणि 20 मिनटं मी हे तांदूळ भिजत ठेवलेले आहे. अजिबातही जास्त वेळ भिजवायचे नाही, फक्त 20 मिनटं हे तांदूळ भिजत ठेवलेले आहे. आता 20 मिनटं झालेले आहे आणि 20 मिनटानंतर मी हे तांदूळ काढून घेते आणि एका त्या चाळणीमध्ये हे पाणी निथळण्यासाठी तांदूळ चाळणीमध्ये गाळून घेतलेले आहे. आता कमी वेळ असेल तर कॉटनचा कपडा घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्याने असे तांदूळ हे फक्त पुसून काढले आणि ते लगेच सुकल्या जातात. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि म्हणून हे तांदूळ लगेच सुकले जाते. आता कॉटनच्या कपड्यावर मी थोडेसे फक्त 5 मिनटं फॅन खाली सुकवायला ठेवले तर ते लगेच सुकलेले आहे. आणि जास्त सुकूनही नाही द्यायचे, फक्त आंबट वल्ले असले की लगेच हे तांदूळ दळून काढायचे. मिक्सरमधून दळून काढलेले आहे छोट्या भांड्यामध्ये. आता हे तांदूळ सगळे एकाच वेळेस दळून झालेले आहे, कारण एक छोटी वाटीचं असं मी हे तांदूळ घेतलेले आहे. आता साडी, सिंथेटिकची साडी असती तिचा ब्लाऊज पीस निघतो ना, ती साडी घेतलेली आहे आणि ती एका पातेल्याला बांधून घेतली आणि त्याने हे पीठ जे आहे तांदळाचं ते सगळं चाळून घेतलं. म्हणजे एक थोडीसुद्धा कणी या पिठामध्ये जात नाही आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो एकदम खुसखुशीत आणि त्याला अशी जाळी पडली जाते. म्हणून मी हा सिंथेटिक जी साडी असते किंवा पातळ कॉटनचा कपडा असला की त्याने चाळून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एकदम मस्त अशी तांदळाची पिठी बनलेली आहे. आता याच्यामध्ये आता ही तांदूळ एक वाटीने घेतले होते. आता एक वाटी ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने थोडासा कमी असा गूळ, तांदळाचं माप किंवा मग पिठीचं माप. आता आपण बनवताना थोडं थोडं बनवायचं असलं तर मग पिठीचं माप घ्यायचं. आता एक वाटी इथं पिठी घेतलेली आहे आणि ती मी अशी खाली थोडंसं टॅप केलेलं आहे, म्हणजे पिठी थोडीशी दाबून बसन. आणि त्याच वाटीने मी आता निम्मा वाटी गूळ घेतलेला आहे. पिठी ज्या वाटीने घेतली त्याच वाटीने निम्मा वाटी गूळ घेतलेला आहे. आणि तांदळाच्या मापाने घ्यायचं असलं तर फक्त थोडंसं, एक वाटी तांदूळ तर एक वाटी गूळ, फक्त थोडासा गूळ त्याच्यातला थोडासा काढून ठेवायचा, म्हणजे जवळजवळ पाऊण वाटी गूळ. आता हे पिठीचं माप घेतलेलं आहे इथं. मग मी पिठीचं माप घेतलं, एक वाटी निम्मी वाटी गूळ घेतलेला आहे. आता गूळ निवडताना असा निवडायचा, एक तो चाकू ठेवला की सहज कापल्या गेला पाहिजेत असा गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ सहज कापला जातो. जास्त कडकही गूळ अजिबात घ्यायचा नाही आहे. आता हा गूळ म्हणजे सहज कापल्या गेलेला आहे अशा पद्धतीने. कापलेला निम्मा वाटी गूळ, पिठीच्या निम्मा गूळ घेतलेला आहे. आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि पिठी मिक्स काढून घ्यायचं आहे. आता सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की आपण इन्स्टंट अनारसे बनवतोय. आता त्याच्यात फक्त पिकलेली केळी फक्त 1 ते 2 तुकडे असे कापून टाकलेले आहे छोटे. जास्त टाकलं तर पीठ पातळ होईल, फक्त 1-2 तुकडे असे टाकलेले आहे. आणि आता हे पीठ जे आहे ते ह्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. केळ आणि गूळ याच्यामुळं पटकन पाणी सुटलं जातं. तेव्हा केळी टाकताना फक्त 1 ते 2 तांदळाच्या मापामध्ये फक्त 1 ते 2 अशी केळीचे काप टाकायचे. आणि पिकलेले केळीमुळं काय होतं, त्याला केळीला थोडासा आंबूस आणि छान असा चव येते. म्हणून हे अनारसे पीठ आपण तांदूळ 3 दिवस भिजत घालतो, पीठ 2 ते 3 दिवस ठेवतो. पण तसं न करता मग आता लगेचच हे आपल्याला केळीमुळं पटकन लगेच अनारसे बनवतो. आणि अगदी आपण जसं बनवतो 3 दिवस भिजत घालून मग पीठ आंबवायला ठेवून, पण तसं न बनवतात तशीच चव लागते. आता माझ्याकडं खसखस नव्हती म्हणून मी थोडीशी जाड सुजी घेतली आणि तेलाचं बोट लावून हे अनारसे पीठ चांगलं मळून घेतलं, एकजीव केलं आणि मग त्यानंतर हे थापून घेतले. एकदम मस्त असे मऊ, म्हणजे थापतानीच जाणवतं आहे की आपण कपड्याने चाळून घेतलं, त्याच्यामुळे थापतानी जाणवतं आहे की किती छान असे. कितीही थापा अजिबातही अनारसे फाटती नाही. किंवा त्याला तिळही लावले तर चांगलं. आता तेल थोडंसं तापलं होतं, पण फक्त तेल जास्त तापून न देता
आणि लो टू मीडियम हीटमध्ये याला ठेवलेलं आहे. जास्त मोठंही नाही, कारण आतमधून हे अनारसे तळले गेले पाहिजेत. कमी ताव म्हणजे तेलाचा ताव कमी असला की तळलं की आतमधूनही जाळी पडते. एकदम मस्त असे तेलातही अजिबात हे अनारसे पगळलेले नाही किंवा तुटलेले नाही. हा बघा, एकदम मस्त असे हे आता हे सगळे याच पद्धतीने तळून घेते. आता तेवढ्या एक वाटी पिठीमध्ये जवळजवळ 9 ते 10 अनारसे झाले होते. आता सगळे तळून घेतलेले आणि चवही केळीमुळं चवही एकदम मस्त अशी खुसखुशीत असे लागलेले. बघा, एकदम मस्त अशी जाळी खुसखुशीत असे झालेले. कमी वेळेमध्ये